कमी कर बाळा. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. माझ्या कानावर आवाज आला पाहिजे मला रिटर्न मॉनिटरला द्या मॉनिटरला. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. आस्वाईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. एवढं पाहिजे बस. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून निधी पाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. बस एवढाच आवाज पाहिजे पण काही लागत नाही. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. या पोरांच्या जवळ एखादा हुशार माणूस येऊन बसायचं. हे पोरं बोलले की मला जमणार नाही. ते यांना मागं तरी बसवा. बोलू नका रे पोरं. महिम्न पारंते परमभिदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकराः. ओम नमः शिवादी कावडे घेतले खांदे मिळाली संत मांदे त्यांचे चरणी चरज वंदुरे. शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे. दडदड दुडुदुडू पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. गुरुलिंग जंग मतेने दावी लागमादी व्याधी झाली समतेने पावलो विश्राम. देह भाव जेथे विरे ते साधन तिथले पुरे बाप रुक्मा देव विठ्ठल रे. हम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी. अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन याते. पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते गोंधळा. ये ओ जगदंबे विठाला विठाला. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. डबल येणारा आवाज कमी ठेव. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. अच्छा परमंतनी वाजवायचे. पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळाल्यानंतर साधूच्या जीवनाचा उद्योग सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला अभंगाच्या दृष्टीने आपण अगदी वेळेमध्ये कीर्तन करण्याचा प्रयत्न 8:30लाच आपण उभं राहिलो. पहिलाच दिवस आहे. जास्त वेळ मी घेणार नाही. 1-1.25 तासामध्ये अगदी गोड चिंतन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या चंदनपुरी गावाला. भानाई मातेचं हे गाव आहे. प्रसिद्ध गाव आहे. खंडेराया माळसाकांत माळसादेवी आणि भानाबाई त्यांचं तिन्हीचंही मंदिर इथं आहे. प्रतिजेजुरीच म्हणूया आपण. आणि मोठं तीर्थक्षेत्र आहे. कुलदैवत आहे. महाराष्ट्रातून परराज्यातून खेड्यापाड्यातून लोक या देवाची नवसाला पावणारा हा जो खंडेराया आहे भानाई माता आहे
यांच्याकडे येऊन आपली परिपूर्णता करतात आणि आपलं कुलदैवत असल्या कारणानं त्याला मुजरा करून आपल्या जीवनामध्ये भक्ती भावानं खंडेरायाची भक्ती करतात, बाणाबाईची भक्ती करतात, म्हाळसादेवीची भक्ती करतात. आणि या खंडेरायाच्या पावन दरबारामध्ये मल्हारी मार्तंडाच्या पावन भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मालेगाव तालुक्यातला हा प्रसिद्ध सप्ताह आहे. मालेगाव तालुक्यातला 1 नंबरचा सप्ताह म्हणजे चंदनपुरीचा सप्ताह आहे, असं नाव आहे गावाचं. जरा जोरात वाजव. खूप मोठं नाव झालेलं आहे. महाराष्ट्रभर कीर्तनकार सांगत राहतात की चंदनपुरीला कीर्तन करून आलो. असा मोठा सप्ताह आपल्या गावी भरतो. खंडेरायाची पावन कृपा होण्यासाठी, मल्हारी मार्तंडाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण सगळी ग्रामस्थ, कार्यकर्ती मंडळी, आपल्या गावचे सरपंच आमचे विनोदरावजी शेलार या कार्यक्रमाला त्यांनी आग्रह केला. आपल्या कार्यक्रमाला ज्यांचं योगदान आहे, ज्यांच्या सौजन्यातून, ज्यांच्या आशीर्वादातून आपण सप्ताह करता, माऊली महाराज, वैकुंठवासी ब्रह्मलीन माऊली महाराज खायदेकर, ज्यांनी मास्तर बाबांची गादी सांभाळली आणि माऊली बाबा शांतीब्रह्म होते. मी त्यांच्याकडे कीर्तन केलेलं आहे. नामदेव बाबा खूप गोड महात्मा होता, निघून गेले. आणि त्यांच्या पाठीमागे आता त्यांची परंपरा आमचे नामदेव महाराज बोगीर, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे माजी विद्यार्थी आहेत. मोठी परंपरा आहे. माऊली नगर, शेलार नगर इथं मोठं माऊली महाराजांच्या नावानं त्यांनी संस्थान उभं केलेलं आहे. तिथंही माझं कीर्तन महाराजांनी घेतलं होतं. आम्ही जोग महाराजांच्या संस्थेचे आहोत, गुरुबंधू आहोत. महाराज माझ्यापेक्षा अगोदर होते, पण अगदी अतिशय गोड स्वभाव, निष्कपटी स्वभाव, समाजाला उद्धाराकडे चांगलं कीर्तन देण्याचं काम महाराज करतायत. आणि नामदेव महाराज बोगीर असतील, यांच्या सौजन्यातून, नियोजनातून, आशीर्वादातून, माऊली महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण प्रतिवर्षी थाटामाटामध्ये या चंदनपुरीचा हा सप्ताह चालवत असताना त्याच्यातला हा पहिलाच दिवस आमचे विनोदजी शेलार यांनी खूप आग्रह केला. माझ्या डायरीमध्ये तारीख लिहून दिली. दुसरी तारीख रिकामी नव्हती, नाही तर पुढं मागितली होती त्यांनी. पण त्या संबंधातून आज या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या या सेवेमध्ये येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. पहिल्या दिवशी एवढं गोड वातावरण कुठं मिळत नाही. पकवाजं लागलेले नसतात, सिस्टीम लागलेली नसते. पहिला दिवस राहतो. पण हे तुमचं गावच प्रसिद्ध आहे आणि सप्ताह प्रसिद्ध असल्या कारणाने इथं पहिला दिवस म्हणजे काल्याचा दिवस असं वातावरण आपल्या गावाचं आहे. आणि त्या संबंधातून चंदनपुरीनं दिलेलं आमंत्रण घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत. नामदेव बाबा बसलेले आहेत. भोगीर महाराजांना माझं वंदन. अगोदर वाजवणारे आमचे मयूर महाराज, त्यांनाही माझं वंदन. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये जगदीश महाराज आळंदीवरनं आलेत, आमचे गुरुबंधू आहेत. माऊली महाराज, वाबळे महाराज, तुम्हालाही माझं वंदन, आळंदीवरनं आलेत. आपण मालेगाव तालुका या भागातील सगळी टाळकरी गुणीजन, गायक वृंद मंडळी, भजनी मंडळी, त्याच्यामध्ये एक जवान आहेत मकरंदजी, सौंदाण्याचे आहेत. आपल्या मकरंद देशाची सेवा करतात. सध्या कुठं चालू आहे ड्युटी? मणिपूरला आहे. मणिपूरमध्ये मोठं बोगद्याचं, रस्त्याचं काम चालू आहे. आणि एवढ्या मोठ्या भयानक जिकडं बर्फ पडतो, अतिवृष्टी होते, अति ऊन पडतं, अशा भागात देशाचं काम करणारा आमचा मकरंद दादासारखा जवान आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. देशाची पण सेवा करून आलेत आणि 15 दिवसाची सुट्टी आहे तर कीर्तनाला पण आले. आणि जीवलं घेत माझे फार. मी जवानावर कीर्तन करणारा महाराज आहे. त्यामुळे अगदी आमचे मकरंद जे आलेले त्यांनाही माझं वंदन. त्यांचे बंधू आहेत आमचे महेंद्र सर, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळी उभी असणाऱ्यापैकी गुणीजन महाराज मंडळी, या लाईनची सगळी गुणीजन टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, दोनही चोपदार, हार्मोनियम वादक आमचे जयदीप महाराज मालेगावकर, तुम्हालाही माझं वंदन. आता शेवाळे सर आलेत, दिसल्यावर झाले वा, म्हणजे पाटाणेकर ते खाली बसले. सर या ना वर. शेवाळे सर आहेत, पाटाणेकर दत्ता भाऊ आहेत. आधी करून आपण सगळे आत्ताच आलेली मंडळी असाल. आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, शूटिंग करणारी 2 जण, तुमचं चॅनल आहे दोघांचं? बरं बरं, दोघांच्याही चॅनलला वंदन. ही जी शूटिंग सिस्टीम आहे, चांगला आवाज दिलाय, तुम्हालाही माझं वंदन. अगदी आलेल्या प्रत्येकाचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. बहुसंख्य माता माऊल्या आहेत, कानापर्यंत आवाज येतोय. पहिल्या दिवसाचं कीर्तन तुम्हाला असं वाटेल की 8 दिवस असं होणार नाही, इतकं गोड कीर्तन आहे. फक्त एक काम करा, विक्षेप करू नका, कोणी बोलू नका, हे पोरांना बोलू देऊ नका. मला विक्षेप जमत नाही. विक्षेप झाला की मी जय विठ्ठल करतो बघ, दमच निघत नाही, हृदय तुटतं माझं. त्यामुळे कोणी बोलू नका, विक्षेप करू नका. असं वाटेल कधी वेळ गेली महाराज, कधी कीर्तन संपलं हे तुम्हाला कळणार पण नाही, इतकं गोड आहे.
फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. आमच्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज आहेत, सारथी आहेत आमचे. आमचा ड्रायव्हर असा आहे नामदेव बाबा, रोज कीर्तन ऐकतो बरं का, कितीही गाडी चालू दे. आता मला सकाळी परभणीला जायचं इथून आता, पण तरीसुद्धा कीर्तन ऐकणार म्हणजे ऐकणार. आमचे गणेश महाराज आहेत. माझ्या संगतीमध्ये जे मृदंग वादक आहेत आमचे आप्पासो महाराज, जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. काय पखवाज वाजवतात. तयारी आहे अगदी. 100 विद्यार्थी महाराजांकडे शिकायला आहेत. माझ्याच नावानं संस्था आहे, माझीच संस्था आहे, पण महाराज चालवतात. फार गोड आहे. 100 विद्यार्थ्यांना शालेय आणि अध्यात्माचं शिक्षण आहे. तयार आहेत वादक आप्पासो महाराज कोठुळे, त्यांनाही माझं वंदन. अगदी चोपदार भालदार आलेल्या माता माऊल्या, काही येणाऱ्या माता माऊल्या आल्यापासून जे पंगत देत त्यांच्याकडे जेवण होतं. पंक्तीदार, वर्गणी देणारे, मल्हारी मार्तंडाची कृपा घेणारी आमचे विनोदराव सरपंच असतील, त्यांचे मित्रमंडळ असतील, मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत, पण सगळ्या चंदनपुरी गावाला धन्यवाद देतो. मल्हारी मार्तंडाच्या भानाबाईच्या माळसाबाईच्या नावात आपल्या गावाचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे चंदनपुरी कुठली तर कुणीही सांगतं मालेगाव तालुक्यात भानाबाईची चंदनपुरी. अशा या गावाला त्रिवार मानाचा मुजरा करतो. भगवती मातेचं मल्हारी मार्तंडाचं दर्शन झालं आणि अगदी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहे. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. उद्या चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठीच्या निमित्तानं, रामनवमीच्या निमित्तानं, हनुमान जयंतीच्या निमित्तानं मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरिकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी असे नावातच एक तास जाईल आपण. एवढे जे देवाचे नाव आहेत हे सगळे अवतार झालेले आहेत, अवतार. मग भगवानही जन्माला येतो या देशात, साधू पण जन्माला येतो आणि आपणही जन्माला येतो. ऐका ऐका. देवाचा जन्म झाल्यानंतर देवाचं उद्दिष्ट आहे, तो कशासाठी येतो. मल्हारी मार्तंड भानाबाईला न्यायला चंदनपुरीला येतो, पण कशासाठी येतो, काय येतो. देवाच्या जन्माला उद्दिष्ट आहे. तरुणांनो ऐका. साधूच्या जन्माला उद्दिष्ट आहे आणि तुमच्या माझ्या जन्मालाही उद्दिष्ट आहे. आणखी सोप्या भाषेत, देवाला उद्योग आहे, साधूलाही उद्योग आहे आणि तुम्हाला मलाही उद्योग आहे. आणखी आपल्या ग्रामीण भाषेत, देवाला धंदा आहे, साधूला धंदा आहे आणि आपल्यालाही धंदा आहे. उगीच जन्म मिळालेले नाही. माणसाचा जन्म का मिळाला तर माणसाचा जन्म देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. किती प्रमाण दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. तुमचा जन्म काय उगीच मिळालेला नाहीये. मग स्त्रीचा असू द्या पुरुषाचा असू द्या, माणसाचा जन्म संधीचं सोनं करण्याकरता मिळालेला आहे. तो काय उगं टाइमपास कुड्या खाल्ल्यान दारू पिलीन मजा केली मरून गेला याच्यासाठी नाही. मग औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. हे शिष्टीमाला मुसलमान आहे बरं का. आमचे कबीर महाराज म्हणतात औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. ऐकलंय ना. उगीच मिळालेला नाही. जन्म काय फुकट नाही, मजा म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही. मग जन्म नाही रे आणि तो काय परत मिळतो का, तो काय प्रयत्न करून मिळतो का. पावला हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडू आले. प्राप्त होत नाही, मिळत नाही. नर देह दुर्लभ
गणना दयामध्ये दुःख यातना आठवा मधुसूदना देह दुर्लभ दयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना खूप कमी झालं. गारवे हो कमी. माईक चलो मला आवाज गारव्यामुळं एक घर हे घर नाही बरं दुसरं घर घे. चल चल वडाला कंजूसपणा करायची. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. मनुष्याचा जन्म उगीच नाहीये या सिद्धांतावर आहोत आपण. कमी राहू दे थोडा विकू. जन्म परत परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही, कायम मिळत नाही. तो दौडू नका. माणसाचा जन्म काय टाइमपास म्हणून मिळालेला नाही, मिळालेल्या संधीचं सोनं करण्याकरता मिळालेलं आहे. नाही तर माणसापेक्षा पशुपक्ष्यामध्ये चांगले गुण आहेत. सध्या माणसं जे वागत नाहीत ते पशुपक्षी वागायला लागले. खरंच सांगतो मी तुम्हाला. माणसं प्रेमानं वागत नाहीत, माणसं एकमेकावर प्रेम करत नाहीत, पशुपक्षी एकमेकावर प्रेम करायला लागले. आपलं परक त्यांना कळायला लागलं. आपले लोक जातीभेद करायला लागले, भांडण करायला लागले. खरंच सांगतो याच्यासाठी नाही जन्म आपला. आपला जन्म संधीचं सोनं करण्यासाठी आहे. ऐका, कायम ऐका. त्या रामायणामध्ये तो केवट नावाचं एक पात्र आहे. केवट नावाडी येतो. पलीकडच्या काठाला, गंगेच्या काठाला तो उभा आहे आणि प्रभू रामचंद्राला वनवास मिळालाय. राम, लक्ष्मण आणि सीतामाई अलीकडच्या काठाला उभे आहेत. नामदेव बाबा संधीचं सोनं ऐका पोरांनो, घरी घेऊन जा. माझ्या मातांनी ऐका, पुरुषांनी ऐका. आणि पलीकडच्या काठाला तो नावाडी पाहिला. गंगा पलीकडे जायचं होतं. पूर्वी गंगेला पलीकडे जायला होडी नावाचं साधन असायचं. आता पुलं बांधल्यामुळं सरकारने 2 मिनिटात पलीकडे जायला लागलो आपण. पूर्वी होडी असायची, नावाडी असायचं. हाक मारली त्याला, ए नावाड्या, अरे अलीकडे. आणि तो नावाडी अलीकडच्या काठाला आला. माझ्याकडे बघा. आणि प्रभू रामचंद्रानं त्याला विचारलं, काय रे तुझं नाव काय? तर तो नावाडी म्हटलं, माझं नाव केवट आहे. अरे वा, सुंदर नाव आहे. ऐक ना, मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, ही माझी पत्नी सीता आहे. आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय बघ, तुझ्या नावेची गरज आहे. हात जोडलेत बरं प्रभूनं. मालेगावकर, चंदनपुरीकर, तालुका जिल्हा एकत्रित आलाय कीर्तनाला. सगळ्यांनी माझं एवढं वाक्य ऐका. ज्याच्याकडून काही मिळवायचं असतं त्याला हात जोडच. वर्गणी घ्यायची असेल तर छाती काढून नका मागू, हात जोडून मागा. 500च्या ठिकाणी 1000 देईल बघा. खरंच सांग, आमदार व्हायचं तुम्हाला, हात जोडा. सरपंच व्हायचं, हात जोडा. तालुक्याचं प्रमुख व्हायचं, हात जोडा. महाराष्ट्रातला नामांकित कीर्तनकार व्हायचं, हात जोडा. मी सांगत नाही, माऊली सांगतात. थोरपणा पराची सांडीजे, युत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे तय जवळीक माझी. हे काय माझं नाही, ज्ञानोबारांची ओवी. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आमच्या गेवराई तालुक्याला, बीड जिल्ह्यात माझं गाव, गेवराईला 15 वर्ष बदामराव पंडित नावाचे आमदार होते. एखादी बाई जर सरपण घेऊन अशी मुळी घेऊन रस्त्यानं चालली ना, माझ्याकडे बघा, तिचं सरपण फॉर्च्युनरमध्ये टाकायची आणि तिला तिच्या घरी नेऊन पोहोच करायची.
मरुस तर म्हातारीने दुसरं बटन दाबलं नाही. हे कुठं शिकायला मिळतं? हे इथं मिळतं. नम्र व्हा. मी किती मोठा आहे आणि मी छाती काढून चालणार नाही. तुम्हाला काही पाहिजे असेल तर हात जोडावे लागतील. मग तुम्ही देव जरी बनून आलात तरी, संत जरी बनून आलात तरी आणि माणूस जरी बनून आलात तरी हात जोडावे लागतात. कायम ध्यानात ठेवा, हात जोडलेत केवळ मी राम आहे, ही माझी पत्नी सीता आहे, हा माझा भाऊ लखन आहे, पलीकडच्या काठाला जायचंय, नाव पाहिजे. तो केवट म्हटला तुम्हाला नाव पाहिजे म्हणून मला बोलवलं होय? म्हटले हो. म्हटले तुम्हाला नाव पाहिजे खरं आहे, पण नाव मला तुम्हाला द्यायची नाही. या जगातला पहिला व्यक्ती बघा देवाला नाही म्हणणारा. आपल्या घरी राजा आला, साधा तालुक्याचा आमदार आला, तर तो जर म्हणला काय देऊ तुला, अरा आपली किती पंचायत होते, मग काय मागावं आता. इथं विश्वाचा मालक म्हणतोय तुझे नाव पाहिजे, तो म्हणतो मला द्यायची नाही. काय गोड प्रसंग आहे, जरा डोळ्यासमोर आणा, फार गोड आहे. जयदीप महाराज, अरे का द्यायची नाही नाव? तुझा तो उद्योग आहे ना, या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडायचे, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणायचे. काय तुझी फीस असेल ती देऊ बाबा, का द्यायची नाही तुला नाव? नामदेव बाबा तो केवट म्हटला नाव द्यायला काही हरकत नव्हती. म्हटलं पण ते मागच्या महिन्यात तुम्ही ते या जानकी मातेच्या लग्नाला गेले जणू, आणि जाता जाता तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, मागच्याच महिन्यात झाली. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली, असं एक प्रमाणे. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने, असं एक प्रमाणे. किंवा कोणीतरी लिहिलंय, पदी लागता दिव्य भवनी गेली, तुमचा पाय लागला दगडाची बाई झाली. बरोबर म्हटलं हो. तुमचा एक पाय दगडाला लागला तर दगडाची बाई झाली. माझी नाव लाकडाची, माझे नाव लाकडाची आहे, ती माझं पोट भरायचं साधन आहे. त्याच्यात तुमचे दोन्ही पाय माझ्या नावेला लागणार आहेत. आणि त्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. कशाला तुमचे पाय लावायचे माझ्या नावेला? अरे म्हटलं असं कुठं होत असतं? झालं ना. म्हटलं मग एक काम करावं लागेल. म्हटले तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती प्रभू, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. मग माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, लक्ष देऊन ऐका. मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल आणि मग नावेत पाय मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे, 9:15 वाजले. त्यानं ती काठवट आणली. काठवट आता ही काठवटही आताच्या MH15, MH16, MH20, MH25, MH35, MH38 पर्यंतच्याला नाही कळायची. MH90, MH85 ह्या जे जुन्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, डोक्यावर पदर घेणाऱ्या, कपाळभर कुंकू लावणाऱ्या, नाकात नथनीवाल्या, ज्यांनी पदर, त्यांना ती काठवट भाकरी करायला असायची. बरोबर आहे आजी? भाकरी आता पोरीने गुगलवर म्हणायची काठवट असं, बरं का. हो, जात आता ते चित्रामध्ये येणार. उखळ आता कशाचं राहिलं ते. अरे आता पराती आल्या, स्टील आलं, आता तर काय नवीन. आता